दादा तुम्ही अतिशय मोठा आक्रोश आहे, राज्यात संताप व्यक्त होत आहे. काय चर्चा झाली? सांत्वन भेट घेतली आणि मुख्यमंत्री देखील आपण चर्चा केली, नोटिंग देखील केली, काय ह्या 2-3 दिवसात आताच्या खरी राज्याला माहिती मिळाली ती क्रूरपणे ती हत्या झाली. 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो. तिचा चेहरा ओळखायला येत नाही हे सांगायला प्रसार माध्यमातून खरंच नाही पाहिजे. लोक खूप हळहळ करतात. खूप मोठमोठ्याले दगड घालून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला 3 वर्षाच्या लेकीचा. आता मी ते फोटो बघितले, मी आधी बघितले नव्हते. इतकं वाईट कृत्य त्या नराधमाने केलं. म्हणून मी सरकारला असं सांगतो, फाशी मिळणार नाही. कोपर्डीच्या प्रकरणात आणखीनही आरोपीला फाशी नाही मिळाली. जर खरंच त्या 3 वर्षाच्या लेकीला तुम्ही लाडकी लेक म्हणता, लाडकी बहीण म्हणता, तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेक वाचवायची असेल तर फाशी होईल का नाही ही शंका आहे. त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका. तुम्ही एन्काउंटर करून टाका. हे चार्जशीट काय लवकर येणार नाही, हे साक्ष पुरावे काय लवकर सापडणार नाहीत, पळवाटा कायद्यातल्या खूप शोधल्या जाणार. जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची. 2 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करून बाललैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे, जो अधिनियम आहे, त्या अंतर्गत ही केस चालवायची. सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची. 2 महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची. 2च प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे, तरच राज्यात धाक जाईल. पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे, तर तुम्ही लाडकी लेक म्हणा, लाडकी बहीण म्हणा, नसता तुमच्या तोंडाला काळं पासून घ्या तुम्ही सरकार म्हणून. नसता दुसरं 2 महिन्याच्या आत केस संपवायचे म्हणजे संपवायचे. आणि जर तुम्ही हे नाही 2 महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची, तरच धाक बसत, दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती, लेकी बाळींवरती पुन्हा होणार नाही. तुम्ही असं नाही केलं तर पूर्ण राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार.